त्या दीपकचा पत्ता लागला. देवी आईचा उदो उदो. हो मॅम. शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी, आकाश आणि क्षितिजा तिघजणही देवीची पूजा करत असतात. आणि मग भूमी आणि आकाश दोघेही क्षितिजाचा हात हातात धरतात आणि देवीकडे जे फुलं आणि धान्य वाहिलं जातं ते आता तिघजणही हातातून वाहत असतात. तेव्हा आकाश म्हणतो की पिल्लू, हे बघ, हे बापाला आपण नमस्कार करूया. आणि जे अंकुरित धान्य असतं ते भूमी ही क्षितिजाच्या हातातून देवी आईच्या इथे वाहते. आणि नंतर मग देवीच्या इथली समई आणि अगरबत्ती वगैरे पेटवून सगळीकडे छान पूजा झाल्याचा छानपैकी असा आनंद त्यांना झालेला असतो. आणि आकाश आता पिल्लूकडे बघत हसत असतो की कसं वाटतंय आता. तेव्हा ती पण गालातल्या गालात तिच्याकडे बघून हसत असते. नंतर मग भूमी, आकाश दोघंही खरंच खूप आनंदात असतात आणि त्या घटाची पूजा करून घेतात. त्यावेळेला मग आता आरतीसाठी सगळेजण तयार झालेले असतात. देवी आईचा उदो उदो, अंबाबाईचा उदो उदो असं म्हणत आता आरतीला सुरुवात करणार असतात. तेव्हा मग आता घटाचा पहिला दिवस म्हणजे नवरात्रीची पहिली माळ असते आणि भूमी ती आता पहिली माळ घटाला घालते. आणि त्याचप्रमाणे मग आता अथर्व म्हणतो की चला आपण आता माळ घातली तर आरती करून घेऊया. मग सगळेजण आता देवीला नमस्कार करतात. आकाश आता हातात आरतीचं ताट घेतो आणि आरती करायला सुरुवात करतात. तेव्हा मग भूमी आता तिथे देवीकडे हळद कुंकू वाहून आरतीला ते आता सुरुवात करतात. अश्विन शुक्ल पक्षी अंबा बसली सुहासिनी हो या आरतीने ते आता देवी आईची आरती करायला सुरुवात करतात. आणि मग आता आकाश, भूमी आणि बाकीचे सगळे त्या आरतीमध्ये सामील झालेले असतात. आरती मध्ये येत असते त्याच वेळेला भूमी आता म्हणते की देवी आई बस झालं. आई योगेश्वरी, आता मला जास्त काय सहन होत नाहीये. रागिनी त्यांचा खोटेपणाच्या विरोधात मला एक तरी पुरावा दे. त्यांना एक्सपोज करण्यासाठी मला काहीतरी हाती लागू दे देवी. काहीतरी माझ्या बाजूने निकाल दे जेणेकरून मी त्यांना एक्सपोज करू शकेन असं भूमी आता विचारते. देवीची आराधना करते आणि तेवढ्यातच ती कापूर, आरतीसाठी कापूर तिथे ताटत नसतो म्हणून ती कापूर बघण्यासाठी म्हणूनच तिथे बाजूला देवघराच्या इथे जे ड्रॉवर असतं ज्यात कापूर ठेवत असतात तिथे ती भूमी जाते. आणि तिकडे जाऊन ती आता ती कापडाची डबी उघडते. आणि ती कापडाची डबी कापूर घेण्यासाठी उघडताच तिच्या समोर आता तिसरा पेनड्राईव्ह म्हणजे सगळ्यात मोठा पुरावा लागलेला असतो. आणि तो पेनड्राईव्ह आता ती बघते आणि तो पेनड्राईव्ह बघितल्यानंतर तिला जबरदस्त असा धक्का बसतो. आणि तो पेनड्राईव्ह पाहून आता भूमी ही देवी आईला हात जोडते आणि ती विचार करते की आताच मी देवी आईकडे मागणं मागितलं आणि तिने मला हा पुरावा दाखवला. खरं तर देवी आईला संकेत असेल हा काहीतरी. रागिनी हत्याच्या विरोधात हा मोठा पुरावा तर नसेल ना, कारण हा तिसरा पेनड्राईव्ह मला सापडलाय. देव करो आणि हा पुरावा करप्ट नको निघायला असं म्हणून भूमी आता धावत धावत वरती जात असते. आणि भूमी जिने सोडून जात असताना आकाशचं लक्ष तिच्याकडे जातं, कारण भूमी अशी वरती का निघून गेली हे त्यालाही काही कळत नसतं. आणि म्हणूनच ती आता काहीही न कोणाला तिथे कळवता आरती डिस्टर्ब न करता स्वतःच्याच रूममध्ये येते आणि तो पुराव्याचा विचार करत येते की नक्की हा पुरावा कसला असेल याचं तिला आता जरा टेन्शन आलेलं असतं. आणि म्हणूनच ती धावत धावत वरती येते. कोणाचंही रागिनीचं वगैरे कोणाचं लक्ष तिच्याकडे जात नाही. भूमी आता जराशी गडबडलेली असते आणि तो पुरावा दाखवण्यासाठी ती तितकीच बघण्यासाठी आतुर झालेली असते. म्हणूनच ती लॅपटॉप काढते आणि देवीला हात जोडत म्हणते की देवी आई प्लीज प्लीज तू माझ्या मागे अशीच उभी राहा. तू पुरावा दाखवलाय पण निदान हा पुरावा तरी करप्ट नसू दे असं म्हणून भूमी आता लॅपटॉपला तो पेनड्राईव्ह कनेक्ट करत असते. आणि जसा ती लॅपटॉपला पेनड्राईव्ह कनेक्ट करते तसा लगेचच लॅपटॉपवरती तो व्हिडिओ सुरू होतो. आणि तो व्हिडिओ खरं तर अभिजित वरून पडलेला तो व्हिडिओ असतो आणि अभिजित खाली लोळत असतो, म्हणजे त्याचा श्वास अजूनही चालू असतो. तेवढ्यातच रागिनी तिथेच त्या व्हिडिओमध्ये येते आणि धावत धावत येऊन ती अभिजितची काहीतरी बोलते आणि स्वतःच्याच पदराने अभिजितचा गळा आवळते. आणि मग ते पाहिल्यानंतर इथे आता भूमीला जबरदस्त असा धक्का बसतो, कारण तो व्हिडिओ खरं तर पाहून भूमीच्या पायाखालची जमीन हादरलेली असते. कारण रागिनीने आतापर्यंत भरपूर गुन्हे केलेले असतात, परंतु सगळ्या गुन्ह्यांमधला हा सगळ्यात गुन्हा नंबर 1, कारण तिने स्वतःच्याच मुलाचा गळा फुटवून जीव घेतलेला असतो. आणि तो व्हिडिओ पाहून भूमी आता जबरदस्त हादरते. ती आता बघून तिला पूर्णपणे थक्का होतो, काळी अगदी चालू झाल्यासारखं होतं, कारण रागिनीने स्वतःच्या मुलाला मारलंय अभिजितला. खरं तर अभिजित वरून पडल्यामुळे त्याचा जीव गेलेला नाही, परंतु रागिनीनेच त्याला स्वतःच्या पदराने गळा घोटून मारून टाकलंय. हे जेव्हा भूमी पाहते तेव्हा तिला जबरदस्त धक्का बसतो. ती म्हणते की म्हणजे मला जी शंका वाटत होती ती खरी होती की रागिनी हत्या म्हणूनच या बलदेवचा अभिजित म्हणून स्वीकार करत नाहीयेत. तर आता ती व्हिडिओ पाहिल्यानंतर भूमीला प्रचंड मानसिक धक्का बसतो. ती म्हणते की हे कसं करू शकते ही बाई आहे की बाईच्या रूपातली हैवान आहे, राक्षसीन आहे असं म्हणून आता भूमीला इथे खूप वाईट वाटतं. कारण अभिजितला जाताना खरं तर त्याचा दोष आकाशला दिलेला असतो, परंतु पौर्णिमाचं कुंकू पुसण्यामागचे खरं कारण म्हणजे तिची सासू ही रागिनीच असते, याचाही तिला जबरदस्त आता धक्का बसलेला असतो. भूमी म्हणते की देवी आई तू हा संकेत मला देण्यासाठी माझ्या डोक्यात प्रकाश पडलास की तिकडे कापराची डबी बघावी. नाही, आता मी हे सहन करणार नाही, बस झालं. रागिनी त्यांच्या विरोधात आता खूप तोंड बंद ठेवलं, परंतु आता अजिबात नाही. या बाईला आता काही करून सगळ्यांसमोर एक्सपोज करायचंय. या बाईची लायकीच नाही या घरामध्ये राहण्याची, त्यामुळे
आता तिला काही झालं तरी या घरातून हकलायचीच आहे. बस झालं. स्वतःच्या पोटच्या मुलाला मारून टाकलं की बाई काय असेल, आता त्या बाईची मी किंमतही करू शकत नाही असं आता भूमी मनातल्या मनात म्हणते आणि ठरवते की नाही, काही झालं तरीही मला आताच्या आता हा पुरावा आकाश आणि घरच्यांना दाखवायला हवा. कारण रागिणीचं जे काही खरं रूप आहे ते मला सगळ्यांसमोर आणायचं आणि ती जे काही वागते ना ते मला अजिबातच सहन होणार नाही. म्हणून आता भूमी ठरवते की काही झालं तरीही मी आता रागिणी आत्यांच्या विरोधात हा दणदणीत पुरावा दाखवणार म्हणजे दाखवणारच. त्यामुळे आता ती खूप चिडलेली असते आणि तो पुरावा ती आता घरातल्यांना दाखवण्यासाठी खूप डेस्परेट देखील झालेली असते. रागिणी तुझा खेळ संपला. आता हा पुरावा मी सगळ्यांना दाखवणार आणि तुझी रवानगी कायमची जेलमध्ये होणार. स्वतःच्या मुलाला मारल्याबाबत आणि इतर आणखी गुन्ह्यांबाबत तुझी रवानगी मी जेलमध्ये करणार म्हणजे करणारच असं आता भूमी ही स्वतःच्याच मनाशी ठरवते. आणि नंतर मग इथे आता आरती होत आलेली असते. अजूनही भूमी आलेली नाही हे आकाश बघतो आणि म्हणतो की भूमी कुठे गेली. आता चक्क आरती संपते आणि आकाश सगळ्यांना आरती देत असतो. आणि आकाश मानसीला विचारतो की मानसी अगं भूमी, तेव्हा मग ती म्हणते की काय माहिती ताई अशी अचानक का गेली. खरं तर आरती चालू असताना असं ताई कधी जाणार नाही, परंतु अचानक काय गेली काय माहिती, खूप काहीतरी महत्त्वाचं काम असू शकतं तिचं. तेव्हा मग आता तिथून भूमी येत असते आणि म्हणते की आकाश. तेव्हा मग तो म्हणतो की भूमी अगं काय झालं, तू अशी अचानक आरती सुरू असताना का निघून गेलीस. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश मला तुला काहीतरी महत्त्वाचं दाखवायचंय. तेव्हा आकाश म्हणतो की ते सगळं राहू दे, पहिले तू आरती घे बघू. आणि इतकं काय महत्त्वाचं काम होतं की आरती सोडूनच तू निघून गेलीस. त्यावेळेला मग आता लगेचच ती म्हणते की आकाश थांब, मला तुला काहीतरी दाखवते. ती पटकन आता आरती घेते. भूमीकडे रागिणी आता बघतच बसते की हिला काय दाखवायचंय आणि ही अशी वेड्यासारखी का करते. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश नाही, काय झालं तरी मला आता शांत बसता येणार नाही. थांबा प्लीज सगळ्यांनी या, मी सगळ्यांना काहीतरी दाखवते असं म्हणून ती आता तिथे टीव्ही जवळ जाते आणि मग टीव्ही सगळ्यांना आकाशला वगैरे धरून हाताला पुढे आणते आणि टीव्हीला ते आता लॅपटॉप कनेक्ट करत असते. आणि लॅपटॉप कनेक्ट केल्यानंतर ती समोर बघते तर सगळेजण अगदी बघतच असतात की भूमीला काय दाखवायचं असतं. नंतर मग आता बलदेवला आठवतं की भूमी म्हणालेली असते की आता पेनड्राईव्ह म्हणजे शेवटचा पुरावा आहे. जर ती फाईल करप्ट झालेली आपल्याला मिळाली तर नक्कीच काहीतरी आपल्याला मिळू शकतं. त्यामुळे मग आता लगेचच भूमीचं ते वागणं पाहून बलदेव विचार करतो की अच्छा, म्हणजे भूमिताईला या रागिणीच्या विरोधात काहीतरी पुरावा नक्की सापडलाय आणि म्हणूनच त्या दाखवण्यासाठी इतकी धडपड करतायत. मग आता रागिणी पण घाबरते की नक्की या बाईचं चाललंय काय, म्हणजे भूमी इतकी डेस्परेट का होते हे सगळं दाखवण्यासाठी, नक्की तिला माझ्या विरोधात काही दाखवायचं असेल का असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. त्याच वेळेला मग आता रागिणीला आठवतं की भूमी अडगळीच्या खोलीत काहीतरी शोधण्याचा अगदी आतुरतेने प्रयत्न करत होती. जेव्हा पौर्णिमा आली तेव्हा तिला धक्का बसलेला होता आणि काय शोधते हे तिचं तिला समजत नसतं. त्यानंतर मग आता इथे पौर्णिमा विचार करत असते की आई, मला वाटतंय की भूमीला काहीतरी सापडलंय का. मागे माहितीये ना जेव्हा ते कोलते प्रकरण सुरू होतं तेव्हा भूमीला ते पेनड्राईव्ह मधलं सत्य सापडलेलं तुमच्या त्या माणसाचं दीपकचं, त्यावेळेला ती कशी अगदी दाखवण्यासाठी घाईघाई करत होती ना, तशीच आता ती घाईघाई करते असं वाटतंय मला. म्हणजे नक्कीच काहीतरी भूमीला दाखवायचंय असं वाटतंय. त्यानंतर मग आता रागिणी ही त्याच गोष्टीचा विचार करत राहिलेली असते की नक्की काय असेल. आणि भूमीने असंच केलेलं होतं. दीपकच्या प्रकरणामध्ये देखील तिने सगळ्यांना जेव्हा संकर्षणला वाचवण्यासाठी व्हिडिओ दाखवला तेव्हा भूमी पण अशीच डेस्परेट झाली होती अगदी व्हिडिओ दाखवताना. तेव्हा मग रागिणी म्हणते की आताच असं ती करत नसेल ना, म्हणजे ती व्हिडिओ दाखवण्यासाठी अशीच डेस्परेट तर झाली नसेल ना असं आता त्यांच्या डोक्यामध्ये यायला लागतं. नंतर मग आता इथे भूमी ही व्हिडिओ प्ले करते. त्याच वेळेला लाईट्स जातात आणि अचानक टीव्ही बंद होतो. तेव्हा मग भूमी म्हणते की हे काय झालं. तेव्हा अथर्व म्हणतो की अगं ताई लाईट्स गेल्या, सणांमध्ये असंच लोड शेडिंग होतं त्यामुळे सगळ्या बर्डन येतो लाईन्सवरती आणि त्यामुळे पटकन लाईट गेली असेल आणि ती पटकन आली पण. तेव्हा मग भूमी म्हणते की ठीक आहे. मग ती टीव्ही लावायला लागते परंतु तेव्हा टीव्ही ऑनच होत नसतो, टीव्हीचा काहीतरी प्रॉब्लेम होत असतो. तेव्हा अथर्वला ती म्हणते की अथर्व अरे हे कसं काय झालं टीव्हीचं. तेव्हा मग अथर्व म्हणतो की अगं ताई मी तुला बोललो ना की काहीतरी कनेक्शनवर लोड आलं आणि त्यामुळे टीव्ही पण उडालाय कदाचित, अचानक लाईट जाऊन बंद होऊन आल्या त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झालाय खरं तर. त्याच वेळेला मग आता इथे हे सगळं होत असताना रागिणी विचार करते की हिचं काय झालंय काय, हिला असं काय दाखवायचंय. मला असं वाटतंय की नक्कीच माझ्या विरोधात हिला ना काहीतरी पुरावा सापडला असणार म्हणूनच ही मगाशी निघून गेली, पण नक्की काय. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की भूमी अगं ठीक आहे टीव्हीवर तुला नाही दाखवता आलंय मग लॅपटॉपवर दाखव ना आपल्या. तेव्हा मग भूमी म्हणते की हो बरोबर थांब मी लॅपटॉपवर दाखवते असं म्हणून भूमी आता पळत तिच्या बेडरूम पर्यंत येते. आकाश म्हणतो की भूमी हळू, अगं काय चाललंय तुझं. तेव्हा मग ती म्हणते की नाही आकाश, जोपर्यंत मी पुरावा दाखवणार नाही ना तोपर्यंत मी शांत बसू शकत नाही असं म्हणून ती आता धावत तिच्या रूम मध्ये जायला निघते. तेव्हा रागिणी घाबरते की ही का झाली असेल इतकी डेस्परेट, हिला काय वाटत असेल इतकं, म्हणजे नक्की तिला माझ्या बाबतीत काही दाखवायचंय की नक्की काय झालंय. रागिणी आता पुढे घाबरलेली असते. तेवढ्यातच आता भूमी म्हणते की आकाश मी येतेच आहे. तिच्या एका हातात लॅपटॉप आणि एका हातात पेनड्राईव्ह असतं आणि त्याच वेळेला मग भूमी आकाश मी येते असं म्हणत खाली उतरत असताना तिचा पाय त्या जिन्यावरून घसरतो आणि मग ती खाली पडते आणि तिच्या हातातलं जे पेनड्राईव्ह असतं ते तिथून जिन्यातून पडून खाली जिथे टेबलवर ग्लास ठेवलेला असतो डायनिंग टेबलवर त्या ग्लासात जाऊन तो पेनड्राईव्ह पडतो. आता भूमीचा तोल जातो. आकाश म्हणतो भूमी अगं जरा सावकाश, काय चाललंय काय तुझं, किती काय करतेस तू. तेव्हा मग ती म्हणते की आकाश अरे काय करू मी, मला दाखवायचं ते सगळं थांब. तेव्हा मग माझा पेनड्राईव्ह. तेव्हा अथर्व म्हणतो की ताई अगं
भूमी असं काहीच करू शकत नाहीस तू. जोपर्यंत तुझ्या हातात याचा पुरावा नाही ना तोपर्यंत तू काहीच करू शकत नाहीस. आणि जरीही तू सांगितलं तरी तुझ्या बोलण्यावर कोणी विश्वास नाही ठेवणार. म्हणूनच जर पुरावा दाखवला तरच सगळ्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे हा पुरावाच मी डायरेक्ट सगळ्यांना दाखवते. तेव्हा मग आता भूमी आता त्या पेनड्राईव्हला फुंकर मारायला लागते. आणि त्यानंतर मग आता भूमी त्या पेनड्राईव्हला फुंकर मारत असताना अथर्व म्हणतो की अगं ताई एक काम कर, हेअर ड्रायने बघ, हेअर ड्रायने सुकव. लगेच बलदेव पण म्हणतो की हो भूमी एक काम कर, हेअर ड्रायने सुकवायला बघ. तेव्हा मग लगेचच भूमी म्हणते की मनू जा पटकन तुझ्या रूम मधून एअर ड्रायर घेऊन ये. तेव्हा मनू धावत धावत येते आणि तिला एअर ड्रायर देते आणि म्हणते की हे घे ताई. आणि मग मनूने दिल्यावरती पटकन त्या एअर ड्रायरने अगदी तिला त्या पेनड्राईव्हला सुकवू लागते. आणि मग तेव्हा आकाश म्हणतो की भूमी बघ अगं सुकलाय तो पेनड्राईव्ह बघ एकदा. मग भूमी आता लगेचच लॅपटॉपला ते कनेक्ट करते आणि म्हणते की हे काय झालंय, ही फाईल अशी ब्लँक का दिसते, ओपन का होत नाहीये आणि ही फाईल करप्ट कशी झाली. तेव्हा मग आता अथर्व म्हणतो की अगं सांगितलं ना मी तुला भूमिताई की असंच होणार, कारण तो पेनड्राईव्ह पाण्यात गेलाय ना, त्यातला सगळा डेटा आता उडाला असणार, करप्ट झाला असणार. तेव्हा मग भूमी म्हणते की नाही असं नाही होऊ शकत, मला दाखवायचं होतं काहीतरी, हे असं का झालं, कशासाठी झालं, काय करू मी आता आणि कसं मिळवते परत. तेव्हा भूमीच्या लक्षात येतं की तिने ते पेनड्राईव्ह त्याचा बॅकअप घेतला होता लॅपटॉपमध्ये ना, काही मूर्खपणासारखं आता ताईपणाने ते सगळं दाखवण्यासाठी म्हणून आलेली होती. त्यावेळेला खरं तर त्या क्षणाला तिला धक्काच बसलेला होता. मग आता लगेचच आकाश विचारतो की सांग ना भूमी काय दाखवण्याचा प्रयत्न करत होतीस तू. तेव्हा भूमी म्हणते की आकाश अरे ते मी तुझ्यासाठी सरप्राईज तयार केलं होतं आणि ते मला दाखवायचं होतं आणि म्हणूनच मी इतकी घाई करत होते. तेव्हा मग आता रागिनीला तर तिचं कारण पटत नसतं. आता भूमी ठरवते की माझ्याकडे काही पुरावाच नाहीये तर मग मी ते कोणाला सांगण्यात काही शहाणपणा नाहीये. त्यामुळे मग आता आकाश म्हणतो की भूमी इतकंच आहे ना. आता तो पटकन तिच्या गालावर हात ठेवून म्हणतो की भूमी नको काळजी करू, सगळं ठीक आहे ना, तुला नाही दाखवता आलं नंतर परत कधीतरी कर आणि मला दाखव सरप्राईज, काहीच हरकत नाहीये ग असं म्हणून तो तिला शांत करतो. आणि ती आता आकाशच्या खांद्यावर डोकं ठेवून असते, परंतु रागाने ती रागिनीकडे बघते आणि रागिनी पण बरोबर भूमीची नजर ओळखते, कारण भूमी ज्या रागाच्या नजरेने तिच्याकडे बघत होती ते बरोबर आता रागिनीने ओळखलेलं असतं. म्हणून आता भूमी इथे वैतागलेल्या अवस्थेतच इथून तिथे नुसत्या फेऱ्या मारत असते की काय करू मी, कशासाठी हे सगळं चाललंय, का करताय हे सगळं, मला खरंच कळत नाहीये. आणि भूमी अशी कशी चुकलीस तू, का केलंस तू हे असं म्हणून ती आता जोरात ओरडण्याचा प्रयत्न करत असते, परंतु स्वतःचीच ओढणी तोंडाने आता स्वतःला आवडते, कारण तिला खूप जोरात खरं तर ओरडायचं असतं पण तिला ते ओरडता देखील येत नसतं. आणि तिला याचं खूप राग येत असतो की मी असं कसं केलं, का केलं मी असं, फक्त ती तिथून फेऱ्या मारत असते. तेव्हा बलदेव धावत येतो आणि म्हणतो की भूमिताई शांत व्हा, काय झालंय, तुम्ही काय इतका स्वतःला त्रास करून घेताय, प्लीज इतका स्वतःला त्रास करून घेऊ नका. तेव्हा मग ती म्हणते की काय करू मी, इतकं मूर्खपणासारखी वागले ना मी, खरंच इतकं देवीने माझ्या हातात मोठा पुरावा दिला होता, म्हणजे 2 पेनड्राईव्ह नंतर हा तिसरा पेनड्राईव्ह मला सापडला होता, परंतु हे सगळं होऊनही मी कसं हे सगळं करू शकले मला खरंच कळत नाहीये. मी हा पेनड्राईव्ह असा कसा सोडून दिला. तेव्हा मी घाईघाईत दाखवला, पण माझ्या बाबतीतच असं का होतंय आणि प्रत्येक वेळेला मी पुरावा दाखवायला जाते तेव्हा का अडकते मी, मला खरंच कळत नाहीये. त्या रागिनी अत्यांच्या विरोधात हा पुरावा दाखवण्यासाठी किती झटत होते मी, परंतु तरी नाही जमलं. तेव्हा बलदेव म्हणतो की शांत व्हा, त्यात तुमची काही चूक नाहीये, खरंच त्या बाईचं नशीब इतकं चांगलं आहे ना की प्रत्येक वेळेला ते एक्सपोज होता राहते. बघितलं आता पेनड्राईव्ह करप्ट झाले होते, आता तुम्हाला पुरावा मिळाला पण परंतु तसं. तेव्हा मग आता लगेच भूमी म्हणते की पण मला तर समजायला हवं होतं ना, मी का अशी मूर्खासारखे वागले, मला माहिती आहे की ती बाई काहीच करू शकते, मग मी साधा त्याचा बॅकअपही घेतला नाही. जर त्याचा बॅकअप लॅपटॉप मध्ये घेऊन ठेवला असता तर तेव्हाही मला तो लॅपटॉप मधला व्हिडिओ दाखवता आला असता. मला त्यावेळेला का तसं सुचलं नाही, का मी अशी करते मला खरंच कळत नाही, मला ना खूप राग येतो स्वतःचा, मूर्ख ठरले मी, अक्षरशः मूर्ख ठरलीये. तेव्हा मग बलदेव म्हणतो की ताई प्लीज अहो नका असं म्हणू स्वतःला, तुम्ही सगळं खूप करण्याचा मेहनतीने प्रयत्न करताय, त्या बाईला तुम्ही व्यवस्थितपणे शह देताय. तेव्हा भूमी म्हणते की काय कामाचं ना, पण तिथे माझी हुशारी कुठे शेण खायला गेली होती काय माहिती, प्रत्येक वेळेला मी हुशारीने सगळं करत असते, परंतु आताच मला काय झालं होतं काय माहिती, का मी आता घाईपणाने घाईने निर्णय घेतला आणि तो व्हिडिओ मी बॅकअप घेतला असता तर, असं म्हणून ती डोक्याला हात लावून असते आणि तो पेनड्राईव्हही माझ्या हातातून निसटला. तेव्हा मग आता बलदेव म्हणायला लागतो की हे बघा तुम्ही नका घाबरू, आता आपल्याला त्या बाईचं सत्य समजलंय ना. तेव्हा ती म्हणते की हो त्याचाच तर मला जास्त राग येतोय, ती बाई माणसातल्या रूपात शैतान आहे, शैतान हो, एखादी आई नाहीये ती, तिने स्वतःच्या मुलाला जीवे मारलाय, अभिजितचा जीव होता परंतु त्या बाईने स्वतःच्या पदराने त्याचा गळा घोटून टाकला, मारून टाकलाय त्याला. आणि नाही तिचं हे सत्य ना मी जगासमोर उघड काढल्याशिवाय आता शांत बसू शकत नाही असं रागिनीच्या बाबतीत भूमी ठरवते. रागिनी तिच्या रूम मध्ये असते आणि म्हणते की नक्की काय करायचं असेल भूमीला, नक्की तिच्या डोक्यामध्ये काय विचार सुरू होते, म्हणजे मला एक कळत नाहीये की ती इतकं डेस्परेटली काय दाखवण्याचा प्रयत्न करत होती, नक्की तिच्याकडे माझ्या विरोधात कोणता पुरावा होता का, आणि तेवढ्यातच ते पेनड्राईव्ह पाण्यात पडलं म्हणून ते थांबलंय की असं काय होतं जे तिला दाखवायचं होतं. ती म्हणत होती की आकाशच्या बाबतीत तिला काहीतरी दाखवायचं होतं सरप्राईज, परंतु मला तर तसं वाटत नाहीये. मला असं वाटतंय की हे नक्कीच काहीतरी असेल, कारण तिने मला कालच चॅलेंज दिलं होतं की विजयादशमीच्या अगोदर ती मला एक्सपोज करेल. आणि मग भूमीला तिचं वाक्य आठवतं की यंदाच्या दसऱ्याच्या अगोदरच तुमचं सीमोल्लंघन झालेलं असेल, तुम्हाला मी एक्सपोज केल्याशिवाय शांत बसणार नाही. हेच आता रागिनीला तिचं वाक्य आठवतं आणि ती म्हणते की याच्याच बाबतीत तिने काही ठोस पुरावा तर शोधला नसेल ना, म्हणजे माझ्याबद्दल तिला काही सापडलं तर नसेल ना, परंतु नक्की काय सापडलं असेल तिला असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि रागिनी आता
यंदा तुला जपून राहायला पाहिजे, काही झालं तरीही, असं आता ती विचार करत असते. त्याच वेळेला मग आता भूमी ही अभिजितला सांगते की मला तरी वाटतंय की रागिनी आत्यांना मी असं सोडणार नाहीये. आता काही झालं तरीही त्यांच्या विरोधात पुरावा हा शोधायचा, त्यांना असं सोडायचंच नाही. आणि आता मी ठरवलंय. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत गायकवाड सर हे भूमीला कॉल करतात की आम्हाला दीपक सापडला आहे. तेव्हा मग भूमी आता खूप खुश होते आणि ती देवासमोर, योगेश्वर समोर हात जोडते की फायनली तो दीपक सापडला. तर इथे दीपक हा रस्त्याने चालत असताना तिथे हवालदार येतात आणि हवालदार हे दीपकला धरतात आणि त्याच्यावर बंदूक ताणतात आणि अशा प्रकारे ट्रॅप लावून दीपकला पकडलेलं असतं. आणि नंतर मग रागिनी घाबरते की काय करायचं, आता दीपक तर पकडला गेला, आता नक्की काय करायचं. म्हणूनच रागिनी तिच्या माणसाला फोन करते आणि म्हणते की आता कोणी नाहीये घरात, चांगली संधी आहे, शिर तू घरामध्ये. भूमी तिथेच येत असेल. तेव्हा मग भूमी आता सकाळची अंघोळ वगैरे करून पहाटे देवीकडे पूजा करण्यासाठी येत असते घटाजवळ. त्याच वेळेला रागिनीचा माणूस म्हणतो की हो मॅडम, शिरतोय मी आता घरामध्ये. तेव्हा मग तो बंगल्यामधून तिथून मेन घरातून शिरतो. भूमी पूजा करत असताना तिथे दरवाजे चालूच ठेवलेले असतात आणि त्याच वेळेला मग आता तो माणूस आतमध्ये शिरतो आणि भूमी पूजा करत असते अगदी मनापासून. त्याच वेळेला आता देवाला तेल वगैरे वाहत असताना, समईमध्ये घालत असताना तिथून तो माणूस येतो आणि अलगदच भूमीच्या चेहऱ्यावरती तो समोरून स्प्रे मारतो, कोणालाही न कळू देता. तेव्हा तितक्यातच भूमी बेशुद्ध पडते आणि भूमी आई ग असं म्हणून चक्कर येऊन खाली पडते. तेवढ्यातच आता जो माणूस असतो तो माणूस तिथून पळायला लागतो आणि तो तिथून पळून गेल्यानंतर रागिनी खूप खुश होते, कारण भूमीचं त्याने किडनॅपिंग केलेलं असतं. आता भूमीला तो तिथून घसरवून घेऊन चाललेला असतो आणि घेऊन जात असताना तिथे आता रागिनी ही त्याच्याकडे बघतच राहते. नेमकं आता पुढे काय घडणार आहे, भूमीला किडनॅपिंग केल्यानंतर रागिनीचा पुढचा प्लॅनिंग काय असणार हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरेल. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.